नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 3 जून 2025 जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि आपले आयुष्य भविष्य जो आहे ना तो आपलं घडवायचं आहे. कष्ट करायचं आहे आणि आपला जो काही भविष्यकाळ आहे तो सुखकर करायचा आहे. चला याच विचारांना सुरू करतो. महत्त्वाचा पहिला प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणत्या आयोगाने यशोदा AI नावाचा जो एक उपक्रम आहे, तो यशोदा AI नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. उपक्रमाचं नाव काय असेल? यशोदा AI लक्षात ठेवायचं. आणि हे राष्ट्रीय महिला जो आयोग आहे, पर्याय क्रमांक 1, राष्ट्रीय महिला आयोगाने हे सुरू केलेलं आहे. महिलांसाठीच आहे यशोदा या नावाचं कळतं आपलं. यशोदा AI म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून महिलांचा विकास करायचं, असं ह्या इनिशिएटिव्हचं, असं या उपक्रमाचं उद्देश आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय महिला आयोग महत्त्वाचा आहे. मग हे जे काय राष्ट्रीय महिला आयोग आहे, हा जो काय महिला आयोग आहे, या महिला आयोगात सध्याचे अध्यक्ष कोण असतील? महिला आयोग जो आहे ना तो 2 प्रकारचे आहेत. राष्ट्रीय महिला आयोग एक तर राष्ट्रीय आहे आणि एक आहे आपलं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्राचा पण राष्ट्रीय राज्य महिला आयोग आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? तर ते विजया रहाटकर. विजया रहाटकर हे केंद्रीय किंवा राष्ट्रीय महिला आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. आणि महाराष्ट्र कोण असतील तर ते रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर हे तर महाराष्ट्राचे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष. पूर्वी महाराष्ट्राचे महिला आयोगाचे अध्यक्ष होते विजया रहाटकर, जे आता राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे राष्ट्रीय महिला आयोग. याच्या व्यतिरिक्त जो नीती आयोग आहे, या नीती आयोगाचे CEO कोण असतील तर ते आता PVR सुब्रमण्यम. PVR सुब्रमण्यम हे आता नीती CEO. आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण असतील? उपाध्यक्षांचं नाव आहे सुमन बेरी. सुमन बेरी हे तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष. अध्यक्ष नरेंद्र मोदी सर्वांना माहिती असतील. आता एक नवीन वित्त आयोग स्थापन करण्यात आले आहे. वित्त आयोग, केंद्रीय वित्त आयोग आहे कितवं? 16वे. ओके, 16वे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? त्याचा अरविंद पानगडिया. अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष नवीन बनलेले आहेत. मग मला कमेंट करून सांगा नक्कीच. हा, यशोदा आहे ना, यशोदा विसरत नाही आता. यशोदा AI ना, यशोदा AI लक्षात महत्वाचं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले असतील? त्याला आपण तो नॅशनल ह्युमन राईट कमिशन, नॅशनल ह्युमन राईट कमिशन NHRC म्हणतो आपण. याचे नवीन अध्यक्ष कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे सुब्रमण्यम. सुब्रमण्यम हे बनले तर नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष. हे तर विजया रहाटकर. आणि यशोदा AI हे उपक्रम इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, 1942च्या भारत छोडो आंदोलनात नेत्यांची धरपकड करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणते मिशन किंवा कोणतं अभियान सुरू केलं होतं? तर हे मिशन होतं ऍक्च्युली ऑपरेशन झिरो आवर. एक ऑपरेशन होतं, त्याचं नाव आहे ऑपरेशन झिरो आवर. ऑपरेशन झिरो आवर राबवून महत्वाच्या नेत्याला अटक केलेला आहे. एक नेक्स्ट, 1940च्या वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील पहिले वैयक्तिक सत्याग्रह कोण असतील? तर आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे लक्षात ठेवा. त्यानंतर कर्जत येथे आझाद दस्ताची स्थापना कोणी केली असेल? तर ते भाई कोतवाल. भाई कोतवाल यांनी सुरू केली होती आझाद दस्ता कर्जत या ठिकाणी. 1942 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गारगोटीचा लढा हा झालेला होता? गारगोटी जो आहे ना तो ठिकाण कुठे येतं? हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं. कुठं? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये गारगोटीचा लढा लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न महत्वाचा, नुकतेच महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? बघा, संसद रत्न म्हणजे खासदार असे बेस्ट परफॉर्मन्स केले असतील आपल्या संसदेमध्ये तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. संसद खूप महत्वाचं आहे. संसद महत्वाचं आहे. या संसदेची भारतीय राज्य कलम कुठला असेल? कलम कुठला आहे? संसद कोणाची मिळून बनतं? कोणाची मिळून बनले असतं? कोणाला कशाला म्हणतो आपण संसद? संसदेची रचनाचं कलम सांगा. त्यानंतर नवीन जो काय आपलं संसद भवन आहे, नवीन संसद भवन आहे, ह्याच्यामध्ये हे कोणी बांधलंय? ह्याचा आर्किटेक्चर कोण असतील? नवीन संसद भवनामध्ये
आणि याचे जे काही लोकसभेची सदस्य संख्या सांगा आणि याचे जे काही राज्यसभा आहे याची सदस्य संख्या सांगायचं आहे. नवीन संसद भवनामध्ये संसदेमध्ये किती सदस्य नवीन लोकसभेमध्ये बसतील आणि राज्यसभेमध्ये बसतील. कलम सांगा. संसद रत्न जो पुरस्कार आहे ना, हा जो काही पुरस्कार आहे त्या पुरस्काराची जी काही सुरुवात आहे, स्टार्टिंग आहे, ते केलं होतं 2010 मध्ये. ठीक आहे, 2010 मध्ये या प्रोसेस सुरुवात करण्यात आली होती. कोणाच्या मर्जीनं? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहेत ना, एपीजे अब्दुल कलाम जे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या म्हणण्यानुसार हा जो काही पुरस्कार आहे ना, संसद रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. मग हा जो काही पुरस्कार आहे तो पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला असेल? एक व्यक्ती होता हंसराज अहिर. हंसराज अहिर यांना पहिला संसद रत्न पुरस्कार हा देण्यात आले 2010 मध्ये. कधी? 2010 मध्ये. आणि आता संसद रत्न पुरस्कार भेटले एकूण 17 व्यक्तींना. एकूण किती? 17 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. एकूण टोटल व्यक्ती 17 आहेत, त्यांच्यापैकी 7 व्यक्ती आहेत ना ते आपल्या महाराष्ट्राचे आहेत. किती? 7 व्यक्ती संसद रत्न पुरस्काराचे महाराष्ट्रामध्ये येतात. त्यानंतर बघा उत्तर बघा, चेक करा आता. कलम 79 आहे. कलम 79 मध्ये संसद सांगतं कोणाकडून मिळून बनतं? एक लोकसभा प्लस राज्यसभा प्लस राष्ट्रपती यांचं मिळून बनत असतं संसद. लक्षात ठेवा. नवीन संसद भवनाची रचना कोणी केली असेल तर ते केलं तर विमल पटेल. विमल पटेल यांनी रचना केली आहे नवीन संसद भवनाचं. त्यानंतर लोकसभेमध्ये सदस्य 888 सदस्य लोकसभेमध्ये आणि 384 सदस्य कशामध्ये? आपल्या राज्यसभेमध्ये. तर टोटल केलं दोन्हीचं तर किती होतील हे? अच्छा 12. ओके, 1272 सदस्य होते. लक्षात ठेवायचे. ओके, किती टोटल सदस्य जर म्हटलं नवीन संसद भवनामध्ये, म्हणजे ज्यावेळेस संयुक्त बैठक होईल ना त्यावेळेस एवढे सदस्य हॉलमध्ये बसू शकतील. व्यक्तींना 7 व्यक्ती. बरं, हे मग महाराष्ट्रातील किती व्यक्ती आता? 7 व्यक्ती. 17 पैकी 7 व्यक्ती. कुठले कुठले असतील हे 7 व्यक्ती? बघा, एक आहेत आपले सुप्रिया सुळे आहेत. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, नरेश मस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड. असे हे 7 व्यक्ती आहेत. 7 व्यक्तींना काय करण्यात आले? संसद रत्न पुरस्कार. 7 पैकी ना महिला किती असतील तर मेधा कुलकर्णी, स्मिता वाघ, वर्षा गायकवाड, सुप्रिया सुळे. 7 पैकी 4 तर महिलाच आहेत. 7 पैकी 4 आहेत महिला. लक्षात ठेवा, हे 4 आहेत महिला. 1 2 3 आणि 4 महिला. समजतं तुम्हाला? हे संसद रत्न पुरस्काराचे मानकरी IMP आहे. नेक्स्ट, राजाची योजना कोणत्या वर्षीची आहे? राजाची योजना आहे 1944 ची. राजाची प्लॅन सी राजगोपालाचारी यांनी सुरू केली ही योजना. राजाची योजना 1944 आहे. देसाई लियाकत करार हा एक तो 1945 चा येतो. देसाई लियाकत अली करार 1945. नेक्स्ट, 1942 मधील भूमिगत नेते कोण कोण आहेत? ते भरपूर होते. एक होते ना ग गोरे होते. ना ग गोरे आहेत. यशवंतराव चव्हाण आहेत. यशवंतराव चव्हाण पण होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे जयप्रकाश नारायण होते. जयप्रकाश नारायण. जेपी म्हणतो आपण त्याला. जयप्रकाश नारायण होते. जयप्रकाश नारायण भूमिगत नेते तसे भरपूर आहेत. डॉक्टर होते राम मनोहर लोहिया. असे बऱ्यापैकी भरपूर व्यक्तिमत्व लक्षात ठेवा भूमिगत नेते म्हणून काम केले आहेत त्यावेळेस. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु कोण होते? हे होते चित्तरंजन दास. CR दास किंवा चित्तरंजन दास. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु लक्षात ठेवा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु कोण होते? चित्तरंजन दास. पुढचा प्रश्न, नुकतेच एक विद्यापीठ आहे शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ. ठीक आहे, शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ. या विद्यापीठाने काय केले? कोणत्या प्राण्याचं भारतातील पहिले जेनेटिकली मॉडिफाईड जात निर्माण केलं आहे? हे ज्याला म्हणतो आपण जीएम किंवा जेनेटिकली मॉडिफाईड. म्हणजे जीन आहेत ना, जीन गुणसूत्रे काढतात आणि त्याच्यापासून क्लोनिंग करतात साधारणतः. असं पहिल्यांदा केलं आहे मेंढीची. एक मेंढी आहे छोटीशी. क्रमांक 4. ओके, मेंढी लक्षात ठेवा. जेनेटिकली मॉडिफाईड कुठं? शेर-ए-काश्मीर. काश्मीरमध्ये येतं हे. जम्मू आणि काश्मीरमध्ये
हे असं करण्यात आलेलं आहे विद्यापीठ. जम्मू काश्मीरची राजधानी काय असेल? श्रीनगर आहे. आणि जम्मू काश्मीरचे जे काही नवीन मुख्यमंत्री बनलेत ना, त्याचं नाव आहे ओमर अब्दुल्ला. ओमर अब्दुल्ला हे कोण येतं? मुख्यमंत्री आहेत आपल्या जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर येतं. मेंढी. अच्छा, मग जर आपण म्हटलं जगातील पहिले, संपूर्ण जगातील मी म्हणतो पहिले, फर्स्ट, जगातील पहिली मेंढी कोणत्या ठिकाणी कोणी केलं होतं बा क्लोनिंग त्याचं? तर ते होते इयान विल्मट यांनी. इयान विल्मट. जगातील पहिली क्लोनिंग ह्याला म्हणतो आपण, जगातील फर्स्ट क्लोनिंग सिस्टीम क्लोनिंग केलं होतं मेंढीची केलं होतं. ओके, मेंढीची केली होती आणि ती मेंढी होती इयान विल्मट. लक्षात ठेवायचं आहे. यस, त्याचं नाव होतं डॉली मेंढी. त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं डॉली मेंढी. आता आपण भारतामध्ये केलेलं आहे बघा डॉली मेंढी. समजलं? हे जेनेटिकली मॉडिफाईड जात निर्माण केलं, ही आहे ती मेंढी, जो काश्मीरमध्ये काय करण्यात आलं? लॉन्च करण्यात आलं आहे इयान विल्मट यांनी. जागतिक मधमाशी. नेक्स्ट, जागतिक मधमाशी दिन कधी असतो? हा असतो 20 तारखेला, 20 मेला. जागतिक मधमाशी दिवस, वर्ल्ड बी डे. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस कधी असतो? हा असतो 21 मेला. दहशतवाद विरोधी दिवस, ज्या दिवशी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. लाडक्या बहिणींना 40,000 रुपये भेटणार आहे. आता कर्ज म्हणून भेटलं, लक्षात ठेवायचं, कर्ज म्हणून भेटणार आहे 40,000 रुपयांपर्यंत. ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर कोठे खोदण्यात आली आहे? हे भूऔष्णिक विहीर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. कुठं? अरुणाचल प्रदेशमध्ये दिरंग नावाचे ठिकाण आहे. त्या दिरंग या ठिकाणी उत्पादन प्लांट सुरू करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, या पुढचा प्रश्न घ्या आता. नुकतेच एव्हरेस्ट शिखर सर करून भारताचा तिरंगा ध्वज फडकवणारी पहिली दृष्टीहीन महिला कोण असेल? दृष्टीहीन म्हणजे पहिली अंध महिला भारतीय. फर्स्ट आहे ते पहिली दृष्टीहीन म्हणजे पहिली अंध महिला आहे त्या, लक्षात ठेवा. आणि पहिली अंध महिला बनले तर भारतीयवाली. भारतीय जगातील 5वी येतं, परंतु भारतामधील पहिले असतील हे अंध महिला. यांचं नाव काय असेल? यांचं नाव आहे चोंजिन अँगमो, पर्याय क्रमांक 1. चोंजिन अँगमो, लक्षात ठेवा. अच्छा, हे जे चोंजिन आहे ना, चोंजिन किंवा छोंजिन म्हणतो आपण त्याला, चोंजिन अँगमो, हे कुठल्या राज्याचे असतील? हे येतं हिमाचल प्रदेशचे, लक्षात ठेवा. ओके, हिमाचल प्रदेशचे येतात. त्यांचे वडील सफरचंद वगैरे उत्पादन करतात. शेतकऱ्यांची मुलगी आहे चोंजिन अँगमो. ओके, वय किती असेल यांचं? वय आहे 29 वर्षाचे येतं चोंजिन अँगमो, लक्षात ठेवा. आणि जो काही माउंट एव्हरेस्ट आहे तो शिखर सर केलेलं आहे. अच्छा, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणार ना पहिली फर्स्ट दिव्यांग महिला कोण असतील? पहिली दिव्यांग व्यक्ती किंवा पहिली दिव्यांग महिला कोण असतील? त्यांचं नाव आहे अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा ही पहिली महिला आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे. नेक्स्ट, त्यानंतर पहिली फर्स्ट महिला कोण असतील? पहिली भारतीय महिला कोण असतील ज्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं असेल? तर त्यांचं नाव आहे बचेंद्री पाल. बचेंद्री पाल हे व्यक्ती आहेत उत्तराखंडचे. त्यांनी पहिली महिला येतं भारतीय महिला त्यांनी काय केलं होतं? एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. कुठे येतं एव्हरेस्ट शिखर? एव्हरेस्ट शिखर येतं आपल्या नेपाळमध्ये. कुठं? नेपाळमध्ये येतं. आणि याची उंची किती असेल तर ते आहे 8,848 मीटर याची उंची येतं. आपण पण विसरायचं नाही. संपूर्ण जगातील सर्वोच्च शिखर आहे तो माउंट एव्हरेस्ट. अच्छा, मग माउंट एव्हरेस्ट शिखर सर्वाधिक वेळा कोणी सर केलं असेल? तर कामी रिटा शेर्पा. सर्वाधिक वेळा म्हणतो मी, जवळपास 31 वेळा कोणी सर केलं असेल तर कामी रिटा शेर्पा. किती वेळा? 31 वेळा कामी रिटा शेर्पाने सर केलं आहे. अच्छा, प्रांजल पाटीलचं नाव दिलंय मी ऑप्शन मध्ये. प्रांजल पाटील हे कोण असतील? प्रांजल पाटील. प्रांजल पाटील येतं पहिली फर्स्ट अंध IAS. महाराष्ट्राचे येतं पहिली महिला अंध IAS, ज्या अंध व्यक्ती येतात परंतु IAS बनले असतील तर ते कोण असतील? प्रांजल पाटील. मिहिर सेन नाही. मिहिर सेन हे इंग्लिश चॅनल पोहून पार करणारे पहिले भारतीय व्यक्ती मिहिर सेन. मिहिर सेन आणि बचेंद्री पाल कसं? ओके, बचेंद्री पाल पहिली महिला. आणि मग तेनजिंग नोर्गे आहेत ना, हे पहिले भारतीय व्यक्ती. तेनजिंग नोर्गे आणि बचेंद्री पाल असं लक्षात ठेवा. मिहिर सेन आणि आरती साहा असं लक्षात ठेवा. ओके, चला समजतं काय? दृष्टीहीन महिला चोंजिन अँगमो. हिमाचल प्रदेशच्या येतं. राजधानी हिमाचल प्रदेशची काय असेल? शिमला आहे. नेक्स्ट, 1942 मध्ये ओके भरलेली नेते आहेत फ्री इंडिया सेंटरची स्थापना कोणी केली असेल? सिंपल गोष्ट आहे. 1942 मध्ये फ्री इंडिया बर्लिन या ठिकाणी आहे.
बर्लिन बर्लिन या ठिकाणी फ्री इंडिया सेंटरची स्थापना कुणी केली असेल? हे व्यक्ती येतं नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापना केली होती फ्री इंडिया सेंटरची 1942 मध्ये. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशभक्तांचे देशभक्त असे कोणी म्हटलेलं आहे? असं उपाधी त्यांना कोणी दिले असेल? तर ते व्यक्ती महात्मा गांधीजी. महात्मा गांधींनी म्हटलं काय की देशभक्तांमधील हे देशभक्त आहेत. कोण? नेताजी सुभाषचंद्र बोस. 1944च्या रंगून येथील रेडिओवरील भाषणामध्ये महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता असे कोणी म्हटले असेल? तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत. हेच व्यक्ती त्यांनी राष्ट्रपिता असं पहिल्यांदा महात्मा गांधींना संबोधलेलं आहे. 1942 मध्ये आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली असेल? तर ते व्यक्ती रास बिहारी बोस. रास बिहारी बोस आझाद हिंद फौजेची स्थापना त्यांनी केलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र ज्याला म्हणतो आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन SEZ. ओके, SEZ आहे. सेज आहे हे सेज. याला मराठीमध्ये तुम्ही असं पण लिहू शकता. याला मराठीमध्ये सेज असं म्हणतो आपण. सेज हा स्पेशल इकॉनॉमिक झोन जो आहे ना तो उभारला जाणार आहे. परंतु पहिला कुठला? हे पहिला AI स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. हे उघडण्यात आले कुठं? छत्तीसगड राज्यामध्ये. छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. छत्तीसगड राईट आन्सर आहे याचा. छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये कुठं आहे बाबा? नया रायपूर या ठिकाणी आहे. नया रायपूर जी राजधानी आहे छत्तीसगडची त्या ठिकाणी पहिलं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र सुरू करण्यात आलेलं आहे. अच्छा, सेज ना याचा ऍक्ट पण आहे. कधीचा हा सेज ऍक्ट? सेज कायदा कधीचा? 2005 चा आहे. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. सेज ऍक्ट हा कोणत्या वर्षाचा आहे? स्पेशल इकॉनॉमिक झोन. कशासाठी असतं हे? निर्यात या निर्यात त्याला आपण एक्सपोर्ट म्हणतो आपण. निर्यातीच्या वाढीला चालना देणे हे याचं मेन काम आहे या सेजचं. स्पेशल इकॉनॉमिक म्हणजे असा एरिया निर्माण केला जातो ज्या एरियामध्ये परकी कंपनी जरी आली ना त्या ठिकाणी उत्पादन तयार करतील आणि भारतातून बाहेर जर ते उत्पादन नेले विकण्यासाठी वगैरे तर भारतालाच पैसे भेटणार एक्सपोर्ट केल्यानंतर, निर्यात केल्यानंतर. त्यामुळे आयात आणि निर्यात केल्यानंतर जो काय फायदा आहे तो भारतालाच होणार आहे. समजतं का? हे ऍक्ट स्पेशल पॉवर ऍक्ट सेज ऍक्ट हा 2005 चा आहे. छत्तीसगड राज्य विसरायचं नाही. मग छत्तीसगड राज्याची राजधानी काय असेल? नया रायपूर. ओके, राजधानी रायपूर आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण असतील? छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री सांगा. छत्तीसगडचे राज्यपाल कोण असतील? तर ते रमन डेका. रमन डेका हे तर छत्तीसगडचे राज्यपाल. छत्तीसगडचे राज्यपाल कोण असतील? रमन डेका आहेत. लक्षात ठेवा. हॅलो, हा 15. ठीक आहे, रमन डेका आहेत ना छत्तीसगडचे कोण आहेत? राज्यपाल आहेत. आणि मग मुख्यमंत्री कोण असतील? यस, विष्णुदेव साय. विष्णुदेव साय हे तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री. आता छत्तीसगड राज्यामध्ये ना एक राष्ट्रीय उद्यान आहे इंद्रावती नावाचं. लक्षात ठेवा, इंद्रावती नॅशनल पार्क कुठं आहे? छत्तीसगड राज्यामध्ये येतो. आणि छत्तीसगडमध्येच गुरु घासीदास नावाचं व्याघ्र प्रकल्प देखील आहे. गुरु घासीदास नावाचं राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? व्याघ्र प्रकल्प कुठं आहे? छत्तीसगड राज्यामध्ये आहे. विशेष स्पेशल पॉवर ऍक्ट विशेष आर्थिक क्षेत्र. इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली असेल? रास बिहारी बोस यांनी केलं आहे. रास बिहारी बोस, इंडिया इंडिपेंडन्स लीग. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या वर्षी आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारले आहे? 1943 मध्ये गेले त्यांनी. 43 मध्ये नेता सुभाषचंद्र बोस हे काय बनले होते? आपले आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारलं आहे. त्यानंतर आहे आझाद हिंद फौजेच्या गांधी ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केलं असेल? गांधी. ओके, गांधीला विलांटी आहे. याचा अर्थ कर्नल इनायत कियानी. कर्नल इनायत कियानी हे होतं
गांधी ब्रिगेडचे नेतृत्व स्वीकारलं होतं? असं ब्रिगेड भरपूर आहेत ना. सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केलं असेल? शहानवाज खान होते सुभाष ब्रिगेडचे. आझाद ब्रिगेडचे नेतृत्व केलं होतं सरदार गुलझारा सिंग. हे गांधी ब्रिगेड आहे. महिलांचं ब्रिगेड होतं सेपरेट, कॅप्टन लक्ष्मी सहगल होते. हे प्रमुख लक्षात ठेवा. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग ही संस्था कोणी स्थापन केली असेल? ही संस्था स्थापन केली होती पंडित नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. लक्षात ठेवा, पंडित नेहरू. बघा इकडे बघा, मागच्या प्रश्नामध्ये इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस आहेत आणि इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग स्थापना पंडित नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत. दोन्हीमध्ये फरक आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच मोनॅको ग्रांड प्रिक्स 2025 स्पर्धा कुणी जिंकला आहे? मोनॅको ग्रांड प्री 2025 कुणी जिंकला असेल? हे होते लँडो नॉरिस, पर्याय क्रमांक 1. जसे तर तसं लक्षात ठेवायचं तुम्हाला, लँडो नॉरिस यांनी जिंकला आहे मोनॅको ग्रांड प्रिक्स. मॅक्स वर्स्टॅपनचा संबंध तुम्हाला विचारला. मॅक्स वर्स्टॅपन यांचा संबंध हे जीपी किंवा कार रेसेस येतं. मॅक्स वर्स्टॅपन यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? मॅक्स वर्स्टॅपन काय करतात? कार रेस करतात, म्हणजे हे ग्रांड प्रिक्स वाले जीपी रेस म्हणतो आपण त्याला. अच्छा, कुश मैनी कोण बनले होते? कुश मैनी कोण बनले होते? नुकतंच रिसेंटली होते कुश मैनी. हे पहिले फर्स्ट भारतीय व्यक्ती होतं, ज्याने जीपी ग्रांड प्रिक्स 2 ची जी काय रेस आहे ना, कार रेस ही जिंकलेले आहेत. ओके, ग्रांड प्रिक्स रेस जिंकणारे दुसरे व्यक्ती म्हणजे 2 नंबरचे रेस जिंकणारे, जीपी रेस 2 जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण असतील? कुश मैनी नुकतेच बनले. तर तो मी तुम्हाला क्वेश्चन कव्हर केलेलं आहे. म्हणून जीपी जिंकले तर लँडो नॉरिस यांनी. महाराष्ट्र सरकारने रघुजी भोसले यांचे प्रतिष्ठित तलवार कोणत्या ठिकाणातून विकत घेतलेला आहे? ही तलवार आहे लंडन मधून आपण घेतलेलं होतं विकत. कोणाचं हे? रघुजी भोसले यांचा आहे, भोसले घराण्याचे नेते. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी निवड झाली आहे? हा देश आहे कॅनडा. कॅनडा या देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली? अनिता आनंद यांची. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत ना डॉक्टर जयंत नारळीकर यांचे 86व्या वर्षी निधन झालं, तर त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं नाही? यांना पद्मश्री पुरस्कार भेटले नाही बरं का. पद्मश्री, भारतरत्न हे पुरस्कार भेटलेलं नाहीत. मग पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत, लक्षात ठेवा. 4 नगरातील माझे विश्व हे यांचं आत्मचरित्र आहे. भारतातील पहिले आंतरराज्यीय चित्ता कॉरिडॉर कोणत्या 2 राज्यादरम्यान आहे? एक राज्य आपलं मध्य प्रदेश प्लस आहे राजस्थान. ओके, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्या दरम्यान आहे भारतातील पहिला चित्ता कॉरिडॉर. पुढचा प्रश्न, नुकतेच 100 ATP सिंगल्स किताब जिंकणारे जगातील तिसरे खेळाडू कोण बनले आहेत? ओके, हे जगातील तिसरे खेळाडू बनले तर त्यांनी 100 ATP सिंगल्स किताब जिंकलेलं आहेत. हे कोण असतील? मग नाव आहे नोवाक जोकोविच, पर्याय क्रमांक 1. लक्षात, नोवाक जोकोविच यांनी जगातील किती बाबा 100 ATP सिंगल्स किताब त्यांनी जिंकलेले आहेत. नोवाक जोकोविच कुठे त्याचे ते? नोवाक जोकोविच आहेत आपले सर्बियाचे खेळाडू आहेत. सर्बिया याची राजधानी बेलग्रेड. सर्बियाचे खेळाडू नोवाक जोकोविच आहेत. राफेल नदाल हे स्पेनचे खेळाडू आहेत. राफेल नदाल स्पेनचे आहेत. कॅस्पर रुड हे नॉर्वेचे खेळाडू आहेत. नॉर्वेचे खेळाडू तर कॅस्पर रुड. आणि यानिक सिन्नर हे इटलीचे खेळाडू आहेत. इटलीचे खेळाडू त्यांचं देशांचं नाव पण तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. इटलीचे यानिक सिन्नर आहेत. आणि यानिक सिन्नरने या वर्षीचं काय जिंकली होती का? यानिक सिन्नर यांनी या वर्षीचं 2025 ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन कोणी जिंकलं असेल? यंदाचं पुरुष एकेरीचं यानिक सिन्नर यांनी जिंकले. आणि हीच स्पर्धा महिलांमध्ये कोणी जिंकलं असेल? महिलांमध्ये जिंकलं होतं मॅडिसन की यांनी जिंकलं होतं महिलांमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन 2025 यंदाच. यस, नोवाक जोकोविच 100 ATP सिंगल्स त्यांनी किताब जिंकलेले आहेत. समजतं तुम्हाला? हे 100 स्पर्धा त्यांनी जिंकले आहेत. आझाद हिंद फौजेचे घोषवाक्य काय होतं बाबा? हे होतं चलो दिल्ली. कुठं जायचं आपल्याला? दिल्लीला जायचं आहे. चलो दिल्ली होता घोषवाक्य. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली असेल? हे होतं इंडियन नॅशनल आर्मी INAच्या सैनिकांनी दिलेलं होतं. भारतीय आपल्या ह्या आझाद हिंद फौजेच्या सैनिकांनी आणि हिटलर
यांनी पण त्यांना नेताजी असं म्हटलं आहे. हिटलर आणि आझाद हिंद फौजांच्या सैनिकांनी त्यांना हिटलर यांनी नेताजी असं पदवी दिलेलं आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आवाहन आझाद हिंद फौज सैनिकांना कुणी केलं असेल तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं होतं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. त्यानंतर माउंट बॅटन योजना कोणत्या वर्षीची आहे? लॉर्ड माउंट बॅटन येथे कधीचे ते हे 3 जून 1947 लक्षात ठेवा. त्याला 3 जूनची योजना असंही म्हणतात. आजचा दिवस ओके 3 जून आहे ना 3 जून 1947 ची योजना ही कुठलं माउंट बॅटन योजना. पुढचा प्रश्न व्हेरी व्हेरी सुपर IMP पेपरला 101% पेपरला येणार म्हणजे येणार ओके. 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 ची विजेते खालीपैकी कोण असेल? ओके 2025 चा मिस वर्ल्ड स्पर्धा कोणी जिंकलेला आहे? तर हे जिंकलं तर ओप्पल सुजाता चौंगश्री. ओके ओप्पल सुजाता लक्षात ठेवा महत्वाचे व्यक्तिमत्व. चला आणि ह्या 72वी स्पर्धा आहे ना 72वी स्पर्धा या 72वी मिस वर्ल्डचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? आयोजन कुठे करण्यात आलं होतं लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये भारतीय प्रतिनिधित्व कोणी केलं असेल? भारताचे प्रतिनिधित्व ह्याच्यामध्ये कोणी केलेलं आहे? कशामध्ये? याच्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलं असेल ह्याच्यामध्ये. त्यानंतर पहिली भारतीय महिला फर्स्ट भारतीय महिला कोण असतील त्यांनी स्पर्धा जिंकलेला आहे? पहिली भारतीय महिला ज्यांनी जिंकलेला आहे स्पर्धा ते व्यक्ती कोण असतील? त्यानंतर सर्वात शेवटचे 2017 मध्ये ही स्पर्धा कोणी जिंकली असेल? भारतीय 2017 मध्ये भारतीय असे कोण असतील त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. समजतं का? त्यानंतर ही होती 72वी. मग 71वी स्पर्धा कोणी जिंकलं असेल? ज्यांनी यांना हे केलं होतं 2024 ची स्पर्धा थोडक्यात कोणी जिंकलेलं आहे. समजतं का? हे सगळे पॉइंट लक्षात ठेवा. मिस वर्ल्ड स्पर्धा आहेत ह्या सर्वच्या सर्व. बघा चला उत्तर बघा. आता आयोजन करण्यात आलं होतं हैदराबादला. कुठं? हैदराबाद या ठिकाणी. हैदराबाद आपण कुठं? तेलंगणामध्ये केलं होतं. तेलंगणामध्ये कुठं विचारलं तर हैदराबादमध्ये. भारतीय प्रतिनिधित्व कोणी केलं असेल? नंदिनी गुप्ता यांनी केलं होतं. नंदिनी गुप्ता हे ज्यामध्ये मिस वर्ल्ड मध्ये गेले होते. त्यानंतर पहिली भारतीय महिला कोण असतील? रीटा फारिया आहेत. रीटा फारिया ही होती पहिली भारतीय महिला ज्यांनी स्पर्धा 1966 मध्ये जिंकलेली होती. रीटा फारिया. भारतीय कोण होते? मानुषी चिल्लर होते. मानुषी चिल्लर ओके. मानुषी चिल्लर आहेत ना यांनी 2017 मध्ये शेवटची महिला भारतीय विचारलं तर मानुषी चिल्लर जिंकले होते. 71 वर्ष क्रिस्टिना पिस्कोवा. क्रिस्टिना पिस्कोवा यांनी 71वी स्पर्धा 2024 चा जिंकलं होतं. आणि उपविजेते कोण असतील? उपविजेते आहेत आपले इथिओपियाची व्यक्ती. इथिओपिया या देशाची व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे हॅसेट डेरेज. आणि ओपर सुजाता कुठले थे? ओपर सुजाता आहेत ना हे थायलंडचे. थायलंड देशाची पहिली महिला आहे त्या फर्स्ट महिला. थायलंड या देशाची पहिली महिला कोण असतील मिस वर्ल्ड? तर ते येतं ओपर सुजाता चौंगश्री. समजतं हा मिस वर्ल्ड स्पर्धा सगळे पॉइंट काय करत मला लक्षात ठेवायचे. येस क्रिस्टिना पिस्कोवा हे कुठले होते? हे होते चेक गणराज्याचे. चेक रिपब्लिक या देशाचे होते. आता अवघड जर प्रश्न विचारायचं म्हणलं ना तर तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतील हे कुठल्या देशाचे आहेत म्हणून. हा देश पण साधारणतः विचारू शकतात. हे आहेत आपले ओपल सुजाता. नेक्स्ट महात्मा गांधीजींची पहिली भारतीय शिष्य म्हणून कोणाला ओळखले जाते? हे तर अवंतिकाबाई गोखले. अवंतिकाबाई गोखले लक्षात ठेवा. अवंतिकाबाई गोखले. त्यानंतर पाकिस्तानचे आध्यात्मिक पिता म्हणून कोणाला ओळखलं जातं? हे तर मोहम्मद इक्बाल हे तर पाकिस्तानचे आध्यात्मिक पिता. पहिल्यांदा पाकिस्तान व्हायला पाहिजे असं कोणी म्हटलं असेल तर मोहम्मद इक्बाल यांनी म्हटलं होतं. लोकमान्य टिळकांनी कोणाला महाराष्ट्राची सरोजिनी असं म्हटलं होतं? हे तेच व्यक्ती होतं अवंतिकाबाई गोखले. अवंतिकाबाई
गोखले यांनाच म्हटलं होतं हे व्यक्ती कोण येतं महाराष्ट्राचे सरोजिनी असं म्हटलं होतं लोकमान्य टिळक यांनी. गोंडवानाची राणी म्हणून कोणाला ओळखलं जातं? गोंडवानाची राणी म्हणतो आपण राणी दुर्गावतीला. राणी दुर्गावती यांना म्हणतो काय गोंडवानाची राणी. हे होते तुमचे महत्वाचे प्रश्न महत्वाचं. ठीक आहे, चला एकदा रिव्हिजन करून घेतो आपण मागच्या किंवा कालच्या प्रश्नाच. नुकतेच माद्रिद ओपन 2025च्या टेनिस स्पर्धेचा पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला असेल? कॅस्पर रूड आहे. T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतके करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण असतील? विराट कोहली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा देशात अग्रेसर आहे? अव्वल आहे संभाजीनगर. नुकत्याच रायझिंग स्टार इन AI पुरस्काराने कोणाला सन्मान करण्यात आला असेल? डॉक्टर अमेय पांगारकर. कॅनडा इंडिया फाउंडेशन तर्फे दिला जाणारा ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार भेटला आहे सातगुरु जग्गी वासुदेव यांना. भारत व कोणत्या देशादरम्यान नोमॅडिक एलिफंट नावाचा युद्धाभ्यास साजरा केला जातो? भारत व मंगोलिया. उलन बटोर या ठिकाणी हा युद्धाभ्यास साजरा झालेला आहे. विंग्स इंडिया 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? 26चं हैदराबादमध्ये. आणि इंदिरा गांधी द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे? श्रीनाथ राघवन यांचं हे पुस्तक आहे. तर हे तुमचे महत्त्वाचे प्रश्न महत्त्वाचे GK. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. थँक्यू. जय हिंद. दर महिन्याला तुम्हाला रिन्यू करून हा कोर्स बघायचा आहे. कोर्स एक महिना 2 महिने बघितल्यानंतर कळणार नाही. 3-4 महिने बघितलं तुमच्या GK मध्ये खूप मोठे ग्रोथ खूप मोठी वाढ साधारणतः पाहायला भेटेल. ओके, चला थांबूया. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. थँक्यू. जय हिंद.